मी एन डी उर्फ बापू लाड, संस्थापक महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ अध्यक्ष। 2 दिवसापूर्वी आता महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी आमच्या बिलांच्या मागणीसंदर्भात जे आंदोलन चालू केलं होतं ते आंदोलन त्यांनी परस्पर कुणालाही आम्हाला संचालकांना विश्वासात न घेता ते बांधकाम मंत्र्यांशी भेटले। बांधकाम मंत्र्यांचं त्यांना कुठल्याही परिस्थितीत आमंत्रण नव्हतं, हे स्वतःहूनच तिथं जाऊन त्यांनी हे आंदोलन मागं घेतलं आहे असं जे काही जाहीर केलं आहे ते पूर्णपणे त्यांचा एकांगी निर्णय आहे आणि त्या निर्णयाशी आम्ही काय सहमत नाही। आमचं जे आंदोलन आता कोल्हापुरातून चालू आहे ते आंदोलन उत्तरोत्तर तीव्र होत जाणार आणि हे आंदोलन जोपर्यंत निधीचा निर्णय लागत नाही तोपर्यंत चालूच राहणार। काय सांगाल एकंदरीत काय मागण्या आहेत आजच्या घडीला, काय स्थिती? आता महाराष्ट्रामध्ये जसं आम्ही 15 तारखेपासून आंदोलनाची जी दिशा ठरवलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध ज्या आमच्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांची पूर्णतः थकीत बिलं आहेत। ही थकीत बिलं पूर्णतः आम्हाला दिल्यानंतरच आम्ही काम चालू करणार आहे आणि 15 तारखेपासून जे आंदोलन असणार आहे हे आमचं तीव्र होत जाणार आहे। आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन थांबवलेलं नाही किंवा थांबणार नाही। आम्हाला पैसे मिळाल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन आम्ही बंद करणार नाही। एकंदरीत राज्य सरकार यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटतं? एकंदरीत पाहिलं असतं तर परवाच्या मीटिंगमध्ये असं लक्षात आलं की आमच्या अध्यक्षांना मीटिंगला बोलवून त्याने असं सांगितलं की बाबा हा मी पैसे देतो तुम्हाला, तुम्ही आंदोलन मागं घ्या। पण प्रत्यक्षात पाहता तसं काही घडलेलं नाही आहे। आजपर्यंत अनेक वेळा अशा आम्हाला त्याने आश्वासनं दिलेली आहेत, त्या आश्वासनाप्रमाणे कधीही वागलेले नाही आहेत। त्यामुळे जोपर्यंत आमच्या अकाउंटला पैसे येत नाही आहेत आणि जे पैसे 5% 10% असे न घेता आम्हाला भरघोस रक्कम दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागू घेणार नाही आहे। जरी आमच्या अध्यक्षाने जे डिक्लेअर केलं असेल की आमचं आंदोलन मागं घेत आहोत, हे आंदोलन आम्ही त्यांच्याशी सहमत नाही आहे आणि आमचं आंदोलन चालू राहणार। मी महाराष्ट्र राज्याचा महासचिव कंत्राटदार महासंघाचा सुनील नागराळे मी बोलत आहे की हे आंदोलन आमचं चालूच राहणार आणि जे काय त्यांनी सांगितलेलं आहे मिलिंद भोसलेंनी त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत। आणि माझ्या इतर जिल्ह्यामधील पण अनेक लोकांशी बोलणी चालू आहे आणि त्यांनीसुद्धा मला सांगितलं की आमचं आंदोलन चालू झालं आहे। आंदोलन चालू झाल्याशिवाय आमचे पैसे मिळणार नाही आहेत याची खात्री आम्हाला झालेली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।